पुढे लातूरमध्ये जातोय आपण। तिथल्या औसा तालुक्यामध्ये तेरणा नदीला आलेल्या पुरामध्ये उजनी गावातली 60 घरं पाण्यामध्ये गेली आहेत। उजनी परिसरामध्ये 600 एकर क्षेत्रावर पिकांना सुद्धा मोठा फटका बसलाय। गावात पाणी आल्यानं शाळा बंद आहे, शाळेत कोणीही जाऊ शकत नाहीये। आपण पाहतोय की उजनी गावामध्ये 60 घरं संपूर्णपणे पाण्यामध्ये गेलेली आहेत। घरात पाणी शिरल्यानं घरातलं सामान कुठे हलवावं आणि कुठे वर ठेवावं, आसरा कोणता शोधावा हे कळत नाहीये। आपण थेट उजनीमध्ये पोहोचलोय। साम टीव्हीनं उजनीमधनं आढावा घेतलाय। संदीप भोसले हे पोहोचले होते, पाहूया। उजनी परिसराला प्रचंड मोठा पावसाच्या पुराचा फटका बसलेला पाहायला मिळतो। तेरणा नदीला आलेल्या पुरामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। छोटी छोटी मुलं आहेत, पुरातून रस्ता काढताना पाहायला मिळत आहेत। इकडे तुझं नाव काय? इकडे तुझं नाव काय? माझं नाव आहे अल्पना। बरं, तुझं घर पाण्यात गेलंय? नाही। अच्छा, कुठपर्यंत पाणी आहे? कुठपर्यंत पाणी? अच्छा, आज शाळेला गेला होता? नाही। का बरं? पाणी आलं नाही। एकूणच पाहिलं तर पाणी आल्यामुळे विद्यार्थ्यांची शाळा देखील आज बुडलेली आहे। मोठ्या प्रमाणात पुराच्या पाण्याचा फटका या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना होताना पाहायला मिळतोय। संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।